नमस्कार सगळ्यांना. ग्रंथाली प्रकाशित आणि शरद काळे लिखित चिंतन ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येक विचारी माणसाच्या मनात नेहमीच काही ना काहीतरी विचार तरंग सुरू असतात आणि जेव्हा ते विचार तरंग आपलं मन खात असतात त्याला आपण चिंता म्हणतो. आणि हेच विचार तरंग जेव्हा सकारात्मकतेची बाजू दाखवतात, त्यातून काहीतरी विधायक होण्याची शक्यता असते, तेव्हा सगळे उणे अधिक याचा विचार करून जे झालेलं असतं त्याला आपण चिंतन असं म्हणतो. आणि चिंतन ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे. आपल्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन होतंय. आज उपस्थित सर्व मान्यवरांचं ग्रंथालीतर्फे सर्वप्रथम स्वागत करते. ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर सर. आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. डॉक्टर आल्हाद आपटे हे देखील इथं उपस्थित आहेत. सर, आपलंही मनापासून स्वागत. स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांचंही इथं मनापासून स्वागत करते. नमस्कार ज्योतिताई. ग्रंथालीचे विश्वस्त धनंजय गांगल आणि ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त सुदेश शिंगलासपूरकर यांचंही स्वागत करते. नमस्कार. 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 आणि आजच्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती आपण ईशस्तवनाने करणार आहोत. मधुवंती काळे यांना मी विनंती करणार आहे की ईशस्तवनाने त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. शरद काळे यांच्या त्या कन्या आहेतच आणि त्या वैज्ञानिक आहेत आणि छंद म्हणून त्या गातात देखील. तर मधुवंती काळे यांना विनंती, त्यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. अध्ययन करण्या समजला, अध्ययन करण्या समजला, बुद्धीचे वरदान दे. नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. प्राणातुनी माझ्या भगवती, प्राणातुनी माझ्या भगवती, तळपती ऊर्जा तू दे. काव्य गायन सार्थ करण्या, काव्य गायन सार्थ करण्या, दे मला नै पुण्य दे. नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. त्रिभुवनी कीर्ती फुलविण्या, त्रिभुवनी कीर्ती खुलविण्या, दे सुसंधी देवी दे. त्रिभुवनी कीर्ती खुलविण्या, दे सुसंधी देवी दे. होनी नतमस्तकाते, होनी नतमस्तकाते, अर्घ्य तुझला अर्पिते, अर्घ्य तुझला अर्पिते. नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. अध्ययन करण्या
समजला, अध्ययन करण्यास मजला, बुद्धीचे वरदान दे, नमन माझे तू स्वीकारी, हे कृपाळू शारदे. धन्यवाद मधुवंतीजी. कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात झालेली आहे आणि अध्ययन करण्यास मजला अशी एक प्रार्थना आहे की माणूस हा नेहमीच विद्यार्थी असतो असं शरद काळे यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये देखील लिहिलेलं आहे. आणि आपण सगळेजण विद्यार्थी जेव्हा असतो तेव्हाच आपली प्रगती होत असते. आजच्या खरं तर वेगवान युगामध्ये चिंतन किंवा मनन हे जे शब्द आहेत ते केवळ शब्दच राहणार नाहीत ना, अशी एक शंका येते. कारण आपण सगळेच जण खूप धावत असतो आणि फार मोजके जण आहेत की जे खरंच चिंतन करतात आणि त्यातून काहीतरी सकारात्मक निर्मिती होते. आणि अशा थोडक्या मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे डॉक्टर शरद काळे आणि त्यांचं पुस्तक चिंतन याचं प्रकाशन आज होणार आहे. असं आपण म्हणतो की चराचरात विज्ञान आहे, आपल्या घरात विज्ञान आहे, स्वयंपाकघरात आहे, अगदी न्हाणीघरात देखील विज्ञान आहे. असं सगळं असताना देखील अजूनही 21व्या शतकातही विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे जे शब्द आहेत हे बऱ्यापैकी पुस्तकातच राहिलेले असे शब्द आहेत आणि ते जनमानसात पोहोचवण्याचं काम डॉक्टर शरद काळे अनेक वर्षांपासून करतायत. आज आपण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. ग्रंथाली तर्फे या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि सुरुवातीला ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार रसिक हो. शरद काळे लिखित चिंतन या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते अल्लाद आपटे आणि ज्योती मापसेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. याचा आम्हाला ग्रंथालीस आनंद होत आहे. या पुस्तकाला अल्लाद आपटे यांची प्रस्तावना लाभली आहे. चिंतन या पुस्तकाबद्दल सहभागी सगळी मान्यवर मंडळी बोलणार आहेत. मी थोडंसं ग्रंथालीबद्दल बोलणार आहे. ग्रंथालीचं हे 46वं वर्ष आहे. 1200हून अधिक पुस्तके ग्रंथालीने प्रकाशित केली आहेत. दरमहा शब्दरुची मासिक ग्रंथाली प्रकाशित करते. याची वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. आपण जर ती वार्षिक वर्गणी 300 रुपये भरली तर आपण ग्रंथालीच्या संपर्कात राहू शकता. याआधी ग्रंथालीने सोशल मीडियावरून अनेक पुस्तकांची प्रकाशने केली आहे. दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शुक्रवारी साहित्याच्या पारावर लेखक वाचक आपल्या भेटीला हा कार्यक्रम सादर केला जातो. याचे एकूण 58 भाग झाले आहेत. 2ऱ्या व 4थ्या शनिवारी ग्लोबल साहित्य सफर या कार्यक्रमात राजीव श्रीखंडे जागतिक अभिजात पुस्तकाचा परिचय मराठीतून करून देतात. आपणास हे कार्यक्रम ग्रंथालीच्या ग्रंथाली वॉच या युट्यूब चॅनलवरून पाहता येईल. आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे अशी मी सर्वांना विनंती करेन. ग्रंथालीने गेल्या वर्षी 100 रुपयात 5 अंक दिले. मौज, पद्मगंधा, ऋतुरंग, अंतर्नाद आणि शब्दरुची. त्याला जोडून पत्रास कारण की हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहण्यास दिला होता. यावर्षी आम्ही 1100 रुपये वाचकांकडनं घेणार आहोत व त्यांना 6 अंक देणार आहोत. या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्या आप्तेष्टांना पाहण्यासाठी दिवाळी पहाटचा कार्यक्रम देणार आहोत. आपण या योजनेत जरूर सामील व्हावं. आज प्रसिद्ध होणारे चिंतन हे पुस्तक मूळ किंमत 600 रुपये सवलतीत वाचकांना आम्ही 350 रुपये देणार आहोत. टपाल खर्च 30 रुपये वेगळा असेल. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेश सर. यानंतर ग्रंथालीचे विश्वस्त धनंजय गांगल आपल्याशी संवाद साधणार आहेत. अश्वमेध इन्फोटेकचे ते संचालक आहेत आणि परदेशी साहित्याचे जाणकार आहेत, वाचक आहेत आणि वक्ते आहेत. त्यांना विनंती की त्यांनी ग्रंथालीची भूमिका इथं मांडावी. नमस्कार. डॉक्टर शरद काळे यांचा चिंतन हा लेखसंग्रह आज प्रकाशित होत आहे. त्याबद्दल ग्रंथालीस विशेष आनंद आहे. त्यांच्या मनोगतात डॉक्टर काळे यांनी म्हटलंय की समाजातील अंधश्रद्धा कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ होण्यास मदत व्हावी या कल्पनेने पुस्तकाची मांडणी केली आहे. तरी केवळ अनुक्रमणिका बघितली तरी लक्षात येईल की रोजच्या जीवनातील जवळपास सर्व अंगांना ते स्पर्श करतात आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन एका विवेकी समाजाची ते मांडणी करतात. समाजात शिक्षक प्रवृत्ती, संशोधन प्रवृत्ती, शेतकरी प्रवृत्ती किती आदर्श आहेत अशा थोड्या वेगळ्या अंगाने ते विश्लेषण करतात.
हा लेखसंग्रह अत्यंत माहितीपूर्ण आहे. कुठल्याही विषयांची पार्श्वभूमी ते विशद करतात. पुढे त्या संबंधित सर्व समस्यांचा धांडोळा घेत ते पुढे सरकतात. त्यांची भाषा अत्यंत सोपी आणि सहज आहे. जरूर तेथे आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ ते आकडेवारी देतात, ती थोडक्यात. कमी अधिक कसंही असो, पण प्रत्येक मुद्द्याला ते स्पर्श करतात. महत्वाच्या मुद्द्यात ते खोलवर विश्लेषण करतात. ते आशावादी आहेत. प्रत्येक प्रश्नात काहीतरी सिल्वर लाइनिंग, सकारात्मक झालर शोधण्यास ते आपल्याला भाग पाडतात. डॉक्टर काळे त्यांच्या मनोगतात टीव्हीवरच्या तथ्यहीन मालिका आणि देवदर्शनाच्या लांबच्या लांब रांगा याचा त्यांनी उल्लेख केलेला होता. त्यामुळे माझ्या मनात एक अशी पाल चुकचुकली की उर्वरित लेखात हा एलिटिस्ट बिटरनेस येतोय की काय. गेली अनेक शतके लिखित शब्दांनी जगावर राज्य केलं, पण गेल्या 3 दशकात दृश्य माध्यमांनी लिखित शब्दांचं महत्व अत्यंत कमी केलंय. त्याचा राग आणि त्याचा कडवटपणा बरेच वेळा टीव्हीवरच्या मालिकांवर निघतो. श्रद्धा असणं, टू हॅव फेथ, टू फॅन्टसाइज, टू ड्रीम, टू गॉसिप आर इसेन्शियल टू ह्युमन माइंड, ॲट लीस्ट फॉर लेसर मोर्टल्स. अनफॉर्च्युनेटली प्रिव्हिलेज फ्यू हु आर ब्लेस्ड विथ रॅशनल थिंकिंग, दे डोंट अंडरस्टँड दिस. पण डॉक्टर काळे यांच्या लेखनात असा अहम अजिबात नाहीये. पूर्ण लेखनात मानवी स्वभावाबद्दल एक अनुकंपा सतत जाणवते. सध्याच्या विचारवंतांपैकी अनेकांचं असं मत आहे की प्रचंड लोकसंख्या आणि भौतिक वाद ह्याच्यामुळे निसर्गाचा प्रचंड ऱ्हास होतोय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून भविष्यात दुष्काळ, रोगराई, युद्ध हे अपरिहार्य आहे. एकूणच मानवी जातीचं भविष्य हे अंधकारमय आहे. पण पीटर डायमंडिस आणि कोटलरबर्ग ह्या लेखकद्वयींचं अबंडन्स, द फ्युचर इज बेटर दॅन यू थिंक, हे पुस्तक त्याच्या नेमकी उलटी मांडणी करतं की भविष्य आपल्याला वाटतं त्यापेक्षा ते खूप आनंदी आहे आणि उज्ज्वल असणार आहे. अर्थात हे सहज घडणार नाही. त्यासाठी एक विशिष्ट दृष्टिकोन समाजाने अंगीकारला पाहिजे. तो कुठला दृष्टिकोन, तर या संबंधीचे चिंतन डॉक्टर काळे यांच्या या पुस्तकात आहे असं मला वाटतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे, अध्यात्म हे आत्म्याचं विज्ञान आहे आणि शांततेत प्रचंड शक्ती आहे. या पुस्तकात काळे यांनी हा विचार सूक्ष्मपणे विस्तारित केलेला आहे. आनंद लिमये यांच्या इंडिया प्रिंटिंग वर्क्स मध्ये या पुस्तकाची उत्कृष्ट छपाई झाली आहे. पुस्तकातील जो भावार्थ आहे, चिंतन, तो डॉक्टरांच्या चेहऱ्यात अचूक टिपणारे असे पुस्तकाचे मुखपृष्ठ शिरीष घाटे यांचे आहे. रिटायर्ड NTRO चीफ डॉक्टर आल्हाद आपटे यांची नेटकी प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे आणि डॉक्टर काकोडकर यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे आणि ग्रंथाली या दोघांबद्दलही कृतज्ञ आहे. त्यासोबत ज्योतिताई, त्यांचे वेगळे आभार ते काय मानायचे, ते आमच्याच आहेत. हा लेखन प्रवास पुढेही असाच सुरू राहून दे अशा मनपूर्वक शुभेच्छा डॉक्टर काळे यांना देतो. आता 2 शब्द ग्रंथालीविषयी. सहसा नोबल कॉज ज्याला म्हणतात ते म्हणजे शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचं काम हे दृश्यम म्हणजे नजरेला ठसठशीतपणे जाणवतं, त्यामुळे ते भावतं. पण संस्कृतीकरण करणाऱ्या, मनाची मशागत करणं हे ध्येय ठेवणाऱ्या ग्रंथालीसारख्या संस्थेचं काम पटकन लक्षात येत नाही, ते अप्रिशिएट होत नाही. कुतूहल, जिज्ञासा, ज्ञान, विवेक, संवेदना, चांगुलपणा, सुसंस्कृतपणा या सगळ्यांना कवेत घेणारा एक छानसा शब्द आहे आणि तो म्हणजे जाणीवा. या जाणीवा रुंदावण्याचं दृश्य, श्राव्य, अगदी इंटरनेट, सोशल मीडिया, टीव्ही, OTT सुद्धा असे जे अनेक मार्ग आहेत, त्यातलाच एक आणि महत्वाचा आहे ते म्हणजे पुस्तक आणि वाचन. आपल्या या जाणीवा रुंदावण्याचं, त्याला प्रगल्भ करण्याचं काम ग्रंथाली ही लिखित आणि दृश्य, श्राव्य अशा सर्व माध्यमातून करत असते. ग्रंथालीचे काम या निमित्ताने मी अधोरेखित करू इच्छितो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद धनंजय सर. यानंतर चिंतन ह्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. सर्व मान्यवरांना मी पुस्तक प्रकाशन करण्याची विनंती करते. ज्येष्ठ अणुवैज्ञानिक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि सर्व मान्यवरांनाही या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची मी विनंती करते. आभासी का होईना पण व्यवस्थित प्रकाशन झालं असं आपण समजूया आणि जाहीर करूया. धन्यवाद. 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 धन्यवाद सर.
पुस्तकाचं प्रकाशन होणं हा नेहमीच लेखकासाठी आणि नवीन वाचकांसाठी देखील एक आनंद सोहळा असतो. आणि आज आभासी पद्धतीने का होईना पण आपण या सोहळ्याला सगळेजण हजर आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो एक आनंदाची लकीर असते ती सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सो धन्यवाद. यानंतर माननीय श्री शरद काळे सरांना मी विनंती करणार आहे की त्यांनी पुस्तकाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं, पण त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. सर भाभा अनुसंधान केंद्र मुंबई इथं 1974 नंतर रुजू झाले आणि प्रशिक्षणार्थी वैज्ञानिक म्हणून त्यांची सुरुवातीला निवड झाली होती. 1 वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर त्यांनी ऑगस्ट 77 मध्ये जैवशास्त्र आणि कृषी विभागात वैज्ञानिक अधिकारी म्हणून संशोधन कार्य सुरू केलं. संशोधन कार्य सुरू असतानाच त्यांनी आपला कीटकनाशकांचे जमिनीतील उपयोगी सूक्ष्म जीवांवर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम हा प्रबंध पुणे विद्यापीठाला सादर करून PhD ही पदवी संपादन केली. त्यांचं जे संशोधन कार्य होतं त्यातले 3 प्रमुख मुद्दे होते, ते नक्कीच इथे नमूद करायला आवडतील. कीटकनाशकांचं कृषी आणि सागरी पर्यावरणावर होणारे परिणाम, अतिसूक्ष्म कणांच्या निर्मितीसाठी पर्यावरणपूरक जैवशास्त्रीय मार्ग आणि निसर्ग ऋण संकल्पनेतून जैविक घन कचऱ्याचे पुनर्चक्रांकन करण्यासाठी विविध तंत्रांची निर्मिती. भाभा अणु संशोधन केंद्रात त्यांनी 40 वर्ष संशोधन कार्य केलेलं आहे. 2016 ते निवृत्त होत असताना ते जैववर्ग विभागाचे सहनिर्देशक, नाभिकीय कृषी विभागाचे अध्यक्ष आणि अन्न तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष होते. संशोधन कार्य करत असताना आणि निवृत्त झाल्यावरही त्यांनी समाजात विज्ञान जागृती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. माणूस हा शेवटचा श्वास घेईपर्यंत विद्यार्थी असतो असं त्यांचं ठाम मत आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळांचं आयोजन केलंय. समाज विज्ञानमुख झाला तरच देशाची प्रगती वेगाने होते यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. आणि मला असं वाटतं की ह्या विश्वासातूनच हे जे पुस्तक आहे चिंतन याची निर्मिती झालेली आहे, की ज्या पुस्तकातल्या अतिशय साध्या सरळ भाषेतील लेख जे आहेत ते अजिबात जड वाटत नाहीत आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतील असे लेख. तर चिंतन या पुस्तकाच्या निमित्ताने चिंतन या पुस्तकाचे लेखक डॉक्टर शरद काळे यांना आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार सर्वांना. डॉक्टर काकोडकरांना विशेष साष्टांग नमस्कार, कारण ते माझे गुरु आहेत. त्यांनी अनेक गोष्टी मला शिकवल्या. ज्योतिताई माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि आपटे सरांचे माझी संबंध अतिशय चांगले सुरुवातीपासून आहेत. त्याच्यामुळे हे तिघही इथे आहेत. माझी कन्या आहे, मिसेस आहे, त्याच्यामुळे डोळे थोडेसे ओलावलेत. थोडस जरा ज्याला आपण भावना वेग म्हणतो तो आलेला आहे. काही माझी मतं मृण्मयीने ठामपणे मांडलेली आहेत, त्याच्यामुळे मी आणखीन ती ठामपणे परत मांडणार नाहीये. तिने सुरुवातीला खूप छान सांगितलं की चिंतन म्हणजे काय याची त्यांनी व्याख्या दिली आणि त्याच्यात चिंता एक शब्द वापरला. याच्यामध्ये मला थोडी चिंता वाटत होती. हे जर तुम्ही थोडीशी बघितलं तर इथे पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये सकृत दर्शनी थोडीशी चूक दिसते. इथे ची वरती अनुस्वाराच्या ऐवजी मुलीने जेव्हा मला दाखवलं तेव्हा मला जरा थोडा वेळ झोप येईल. आता काय थोडा वेळ म्हणजे दुपारी झोपत नाही मी, पण तरी थोडीशी झोप उडाल्यासारखी झाली. म्हणलं आता काय करायचं. पण नंतर त्याच्याकडे मी जेव्हा ते नीट बघितलं ना त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की सिक्वेन्सने वाचलं तर ते चिंतनच आहे. कारण ची नंतर आपण न वाचतो, म्हणजे अनुस्वार नंतर वाचतो आणि मग त, कारण समजा नला त जोडला असतं तर काय झालं असतं, तर ची आणि तच्या मध्येच हे आलं असतं. हा चूक नाही अजिबात. आणि ही जी म्हणजे हा जो आम्हाला लहानपणी धडा होता 5-7वी मध्ये असताना अनंत काणेकरांचा धडा होता, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की संकेत हे राजमार्गासारखे असतात आणि संकेताप्रमाणे जाणं हा मनुष्य स्वभाव असतो.
पण ज्या पायवाटा असतात त्या पायवाटा सहसा कोणी त्याच्या मागे लागत नाही. तर ही थोडीशी पायवाट आहे. आणि मला असं वाटतं लोकमान्य टिळकांची एक छोटी गोष्ट तुम्हाला माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. त्यांना संत हा शब्द लिहायला सांगितला होता आणि त्यांनी तो स वर अनुस्वार आणि त असं लिहिला होता. आणि नंतर स न त पाय मोडला होता आणि स न ला त जोडला होता. आणि शिक्षकांनी संतवरती बरोबर केलं आणि दुसरे दोन चुकीचे दिले. तर त्यांनी अगदी भांडण केलं सरांशी. आणि ते आपण कसेच बरोबर आहोत, मला चूक दाखवायच्यामध्ये मग मी ते चूक आहे असं मान्य करीन असं ते म्हणल्यानंतर मला वाटतं ते शिक्षकांनी त्यांना तिन्ही बरोबर दिलं आणि पुढे चालायला लागले. तर हा जो विचारांमध्ये एक आपलं साकल्याने विचार करणं म्हणतो किंवा सारासार विचार करणं की खरोखर आता ही चूक किंवा हे आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न नाही, पण एकदा ते ठीक आहे म्हणल्यानंतर जो एक समाधान मिळतं, तसं ह्या चिंतन पुस्तक लिहिल्यानंतर मला बरंचसं काही समाधान मिळालं की आपण लोकांपर्यंत जे विज्ञान पोचवायला पाहिजे, ज्या मार्गाने पोचवायला पाहिजे. आता किती लोक पुस्तक वाचतात हा प्रश्न इथे संयुक्तिक नसेलही, कारण आपण हे पुस्तक लिहिलंय ते लोकांनी वाचण्यासाठीच लिहिलेलं आहे. आमच्या शाळेमध्ये आम्हाला लहानपणी वाचण्याची सवय लावली होती. प्रत्येक वर्गात एक हार्मोनियम सारखी पेटी असायची आणि त्या पेटीमध्ये 50 पुस्तकं असायची. प्रत्येक वर्गात 50 मुलं होती आणि आमची शाळा 50 आठवडे चालायची. आम्हाला फक्त 2 आठवडे सुट्टी होती सोसायटी हायस्कूल नगरची. तर आम्ही सरांशी भांडायचो, आम्हाला 2 आठवडे सुट्टी का दिली. तर ते म्हणायचे अरे तेवढं तरी आम्हाला घरी जाऊ देत जा, म्हणून आम्ही 2 आठवडे सुट्टी दिली. तर त्या 50 आठवड्यामध्ये 50 विद्यार्थ्यांनी दर आठवड्याला एक पुस्तक वाचावं असा अलिखित नियम होता. आणि तसे आम्ही म्हणजे 11वी पर्यंत येऊस्तोवर 350 पुस्तकं आमची वाचून झाली होती, सगळी वाचली होती. म्हणजे बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार कथापासून तर स्वामी किंवा श्रीमान योगी, पु ल देशपांडेंची सगळी पुस्तकं. आणि शिवाय त्याच्याबरोबर काही हिंदी परीक्षा दिल्या होत्या, काही इंग्लिश परीक्षा दिल्या होत्या, संस्कृत परीक्षा दिल्या होत्या. त्याच्यामुळे ती हिंदीतली वाङ्मय आम्हाला ती प्रवीण परीक्षा आणि पंडित परीक्षा आठवते मला. खूप सुंदर वाङ्मय होतं त्याचं. इंद्रधनुष्य नावाचं पुस्तक होतं, त्याच्यात महादेवी वर्मा होत्या, त्याच्यात सुभद्रा कुमारी चौहान त्यांची ती झाशीची राणीची कविता, फार सुंदर होतं ते सगळं. त्या अशा वातावरणात वाढल्यामुळे पुस्तकामधनं किंवा लेखनांमधनं आम्हाला जे सरांनी विज्ञान शिकवलं की काठ भरू द्या प्याला, फेस भरावर उसळू द्या, प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या. त्यावेळेला सरांनी केलेला विनोदही आठवतो. अरे तो पेला म्हणजे तो संध्याकाळचा पेला नाही बरं का, तो फक्त सायन्सचा पेला आहे, विज्ञानाच्या स्फूर्तीचा पेला येतो. तो जर तुम्ही विज्ञान समाजाच्या हातात दिला, असं केशवसूत 100 वर्ष किंवा आता त्याच्यापेक्षा जास्ती झाले असतील, 120 वर्षांपूर्वी केशवसूतांनी ही जी कविता लिहिली होती ही पूर्ण विज्ञानाची कविता म्हणून आम्हाला सरांनी शिकवली होती. तर हा जो शाळेमध्ये आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला, कोणताही प्रयोग केल्याशिवाय त्याच्यावरती फारसा विश्वास ठेवायचा नाही, प्रत्यक्ष प्रयोग करून बघायचं. माझ्या आईचा खूप मोठा वाटा होता याच्यामध्ये. मी लिहिलं पण आहे त्याच्यामध्ये की आईने मला केरसुणीची पूजा करताना पूजा हा शब्द शिकवला होता की पूजा म्हणजे हळदी कुंकू व्हायचं, नैवेद्य दाखवायचं, की आपल्याला तो किती पटकन मिळतो याची वाट बघायची, याचा अर्थ पूजा नाही. तर 364 दिवस सेवा करायची आणि 365व्या दिवशी आठवणीने आपण त्याची पुन्हा एकदा मिष्टान्न वगैरे खायचं आणि मला पुढची 364 दिवस तुझी सेवा करायची आई, असं म्हणून त्या लक्ष्मीची किंवा केरसुणीची पूजा मला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आईने शिकवली होती. कदाचित ते निसर्ग ऋणाचं जे बीज असेल ते कधीतरी त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये किंवा आईकडनं ते असं पेरलं गेलं असेल. आणि काकोडकर सरांसारख्या ज्यांची चतुरस्त्र दृष्टी म्हणजे अणुशक्ती केंद्रात राहून अणुशक्तीशी सतत संपर्क, सरांचं तुम्ही करिअर बघितलं तर मोठमोठ्या वैज्ञानिकांच्या सान्निध्यामध्ये सातत्याने अणुशक्तीवर विचार करणारा हा माणूस अगदी ग्राउंड लेवलला, तळागाळातल्या लेवलला येऊन तो माझ्यासारख्या माणसाकडनं बायोलॉजी किंवा हे त्याच्याशी व्यवस्थित त्यांची ती चर्चा मला आठवतात.
चर्चा करू शकतो ह्याच्यामध्ये त्यांचं फार मोठेपण आहे. हे काही सरांचं मोठेपण मला तुम्हाला सांगण्याची वेगळी गरज नाही, कारण ते सगळ्या विश्वाला दिसतंय. पण मला जे वाटलं ते मला सांगणं फार गरजेचं आहे. ज्योतिताईंमुळे हा जो माझा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो थोडासा रुंदावण्यास मदत झाली. कदाचित तो असेलही, पण त्या समाजात त्यांनी मला सांगायच्या की त्या आमच्या भगिनीला समजेल अशा शब्दात सांगा, उगीच तुमच्या ते जड शब्दामध्ये ते याच्यामध्ये ते मिक्सरमध्ये टाका वगैरे काही म्हणू नका. सहजपणे मला ते कचऱ्याचं प्रोसेसिंग कसं करायचं ते साध्या भाषेत तुम्ही मला लिहून द्या, असं त्या आवर्जून पुन्हा पुन्हा आम्हाला सांगायच्या. त्याच्यामुळेच त्या बऱ्याचशा निसर्गगुरूंच्या मराठीमधनं मी सुद्धा प्रोसिजर त्या पाठवू शकलो म्युन्सिपाल्टीजना, आपल्या नगर परिषदांना. तर त्याचं कारण ते की त्यांनी सातत्याने माझ्या मागे तो दोषा लावला की असं काळे तुम्हाला हे सगळं समजतं, आम्हाला नाही समजत. आमच्या ज्या भगिनी आहेत त्या परिसर भगिनी आहेत, त्या अगदी तळागाळाच्या लेवलला आहेत. तर त्यांना आम्ही कसं समजून सांगू की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. तर तोच प्रकार तुम्ही जर इतर ठिकाणी, तसे स्वित्झर्लंडला मी मुलीकडे राहिलो होतो, त्या निमित्ताने मी तिथलं जनजीवन बघितलं, खूप जवळून जनजीवन तिथलं बघितलं. आणि माझ्या एक प्रकर्षणीय गोष्ट लक्षात आली की लोक खूप मनस्वी आहेत, अतिशय मनस्वी आहेत. कारण ते मनस्वी आहेत कारण ते अतिशय हुशार आहेत, आणि अतिशय हुशार आहेत त्याचं कारण त्यांचं वाचन वगैरे दांड आहे, आणि ते सातत्याने ते कामं करत असतात. म्हणजे शेतकऱ्यांची जी शेतं सकाळी पाहिली तर मला अगदी प्रसन्न होतं. तर सकाळी उठून तो माणूस त्या अगदी अर्ली मॉर्निंग किंवा खूप सकाळी किंवा खूप खरं तर प्रतिकूल परिस्थितीत ते सगळं काम करतात. पण ज्या तऱ्हेने ते विचार करतात, गाईनं शिंग असावीत का नाही याच्यावरती राष्ट्रीय पातळीवरती ते तो विचार मांडू शकतात, राष्ट्रीय पातळीवर त्याच्यात सार्वमत घेऊ शकतात. आणि हे सगळं जो वैज्ञानिक प्रक्रिया लोकांमध्ये आहे त्या प्रक्रियेचा उपयोग नक्कीच स्वित्झर्लंडला होतो. म्हणूनच ते कदाचित सर्वात श्रीमंत देश, किंवा कारण त्यांना पैशाची किंमत कळली आहे. ज्या लोकांना पैशाची किंमत कळते ते खरे मनाने श्रीमंत असतात, आणि ते खरे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. ते प्रत्येकाचं मन समजून घेऊ शकतात. तर हाच प्रकार मला आपट्यांशी बोलतानाही बऱ्याच वेळा जाणवतो. अल्लाद आपट्यांचे जवळचे मित्र आहेत, आणि त्यांनी ज्या तऱ्हेने ते बोलत असतात, ज्या तऱ्हेने ते सुरांची साथ घेतात आणि शब्दांची पण साथ घेतात, त्यांची पुस्तकही छान आहेत. तर त्या दोन्ही साथींमुळे सरांचं जीवन पण, आपटे सरांचं जीवन पण असं सुंदर आहे. तर अशी जी सुंदर जीवन आहेत, जी कदाचित आमच्या आई वडिलांच्या जमान्यामध्ये पैसा हा प्रकार फारसा नव्हताच, कारण त्यावेळेला मला वाटतं 80% भारतीय जनता ही दारिद्र्य रेषेखालीच असणार आहे, आणि त्यापैकीच आम्ही होतो. पण त्याच्यामध्ये जी मनाची श्रीमंती मला दिसली माझ्या आई वडिलांकडनं, ती मनाची श्रीमंती होती ती वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे होती, याचा माझा दृढ विश्वास आहे. आणि हे सगळे विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून मी हे चिंतन पुस्तक लिहिलं. सुदेश इंग्लसपूरकर आणि योगिता आणि त्यांची जी टीम आहे ती फारच छान टीम आहे. त्यांच्याकडनं काही गोष्टी मी शिकलो, कारण ठराविकचा मी पहिला लिहायचो, आणि त्यांनी मला, योगिताने अगदी छान शब्दात सांगितलं, सर ठराविकचा दुसरा आहे बरं का. म्हणजे तिने काही इन्सिस्ट नाही केला. आता या सराची एवढ्या मोठ्या, म्हणजे दिसणारा तरी असा केसाळा माणूस आहे, त्याच्याशी असं काही विचित्र बोललं तर अवघड होईल. पण तिने खूप छान सांगितलं. आणि दुसरं पारंपरिक शब्द, कारण पारंपरिक हा मी मगाशी जसं म्हणलं ना, संकेत असतात राजमार्गासारखे, चुकीचे असले तरी ते लोक संकेतानेच चालतात, तसं मी त्या संकेताने चाललो होतो. पारंपरिक शब्द हा मी पारंपरिक लिहायचो. मग तो तिने अगदी मला ठामपणे सांगितलं बरं का, म्हणून तुझे जे ठामपणे तू वापरलं ते तिने पण ठामपणे सांगितलं, सर पारंपरिक शब्द हा पारंपरिकच आहे, त्याच्यात बदल नाही. तर काही मराठी गोष्टी त्याच्यामध्ये मला चांगल्या शिकता आल्या. त्यांचे एकंदर जी ग्रंथालयाची हाताळणी आहे सगळ्या ह्याची, एका फोनवर ज्योती म्हापसेकरांच्या शब्दावरती हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. मी सुदेशला कधी पर्सनली भेटलो पण नाही, 1-2 वेळा असंच व्हिडिओवरती त्यांना बघितलं, पण एका फोनवरती ते काम झालं आणि ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्याबद्दल त्या ग्रंथालयाच्या परिवाराचे सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा एकदा काकोडकर सर, आपटे सर आणि ज्योतिताईंना नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर. पुस्तक आलेलं आहे याचा आनंद आहेच, आणि हे पुस्तक आता मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचेल, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यातले जे विचार आहेत ते सगळ्यांपर्यंत, जनमानसापर्यंत पोहोचतील. आज आपल्या कार्यक्रमात आपल्याला ज्योती म्हापसेकर लाभलेल्या आहेत अतिथी म्हणून. त्यांची ओळख करून द्यायची
म्हणजे मुलगी झाली हो आणि ज्योती म्हापसेकर हे जे समीकरण आहे हे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही मला वाटतं अजूनही पक्क आहे, कारण अनेक भाषांमधून मुलगी झाली हो ते भाषांतरं झालेली आहेत. आणि मुलगी झाली हो, हुंडा नको ग बाई, बापरे बाप अशी नाटकं ज्यांनी लिहिली आणि एक जो विचार आहे तो कलेच्या माध्यमातून ज्यांनी जनमानसापर्यंत अगदी खेडोपाड्यापर्यंत पोहोचवल्या त्या ज्योती म्हापसेकर स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष आहेत आणि गेली 40 ते 45 वर्ष स्त्रियांच्या अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडलेली आहे. या प्रश्नांमधील गांभीर्य समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवर मांडून त्या समस्यांचं निराकरण कसं होईल यासाठी त्या अगदी तन मन झोकून काम करत असतात. कचरा वेचकांच्या मध्ये स्त्रियांची आणि मुलांची खूप मोठी संख्या आहे. खरं तर आपण जिथे आपण कधीतरी रस्त्याने जात असतो आणि जेव्हा कचऱ्याची गाडी आपल्या शेजारून जाते तेव्हा आपसुकच आपले हात नाकाकडे जातात. तर अशा कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या मुलं आहेत, त्यांची जी समस्या त्यांच्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या स्तरावर आहेत आणि खूप वेगवेगळ्या आहेत. शिक्षणाच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत. तर अशा सगळ्या समस्यांवर त्या गेल्या अनेक दशकांपासून काम करतायत. आपल्या घरातल्या कचऱ्याचं जे वर्गीकरण असतं तर अजूनही म्हणजे 2021 मध्ये देखील आपण बघतो की प्रत्येक घरात कचऱ्याचं वर्गीकरण खरं तर ही अतिशय साधी गोष्ट आहे, तर ती देखील होताना आपल्याला दिसत नाहीये. आणि ह्या सगळ्या उदासीनतेतून डम्पिंग यार्ड्सची निर्मिती झालेली आहे आणि त्यांची अवस्था देखील आपण अधूनमधून वृत्तपत्रांमध्ये वाचत असतो की अवस्था आता चांगली नाहीये डम्पिंग ग्राउंडची. तर ह्या सगळ्या प्रश्नावर त्या काम करतायत. जैविक कचरा विघटनासाठी विज्ञान क्षेत्रातील उपाययोजनांची माहिती करून घेऊन त्यांनी या कचरा वेचक महिलांना हे सगळं शिकवलेलं आहे. अशिक्षित महिलांना शिकवणं हे खरं तर खूप अवघड अशी गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करून आता लक्षणीय प्रमाणावर जैविक कचऱ्याची खत निर्मिती करण्याचे त्यांचे प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होताना दिसत आहेत. आणि कोणतीही समस्या समोर आल्यानंतर ती सोडवल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. वेगवेगळ्या पुस्तकांमधून आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या प्रेरक ललकारी या मासिकातून त्यांनी विपुल आणि सृजनशील असं लेखन केलंय. उत्तम वक्त्या आहेत, कवयित्री आहेत, लेखिका आहेत आणि गोड गळ्याच्या गायिका देखील आहेत. याचा अनुभव आम्ही खूपदा घेतलेला आहे. तळागाळातील कार्यकर्त्या असलेल्या ज्योतिताई या आपल्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मुलगी झाली हो या नाटकाने नाट्य प्रयोगांचे सर्व विक्रम मोडीत काढलेले आहेत. जागतिक स्तरावर देखील या नाटकाची दखल घेतली गेलेली आहे. त्यांना अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळालेले आहेत. महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक परिषदांमध्ये त्यांनी कचरा समस्या प्रभावीपणे मांडलेली आहे. आज या पुस्तकाच्या निमित्ताने त्या आज इथे वक्त्या म्हणून उपस्थित आहेत. ज्योतिताई, मी तुम्हाला या प्रकाशन समयी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. ज्योती म्हापसेकर. नमस्कार. आज डॉक्टर काळेंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथालयाने मला बोलवलं याबद्दल मी प्रथम ग्रंथालयाचे आभार मानते. ग्रंथालयाचा आणि स्त्रीमुक्ती संघटनेचा जन्म एकाच सालचा आहे, 1975. त्यामुळे अनेक वर्षांचा आमचा सहवास आहे. त्यामुळे सुरेशजी म्हणाले, नांदलजी म्हणाले की आमचीच आहे, तर खरोखरच इतके जैव संबंध स्त्रीमुक्ती संघटना आणि ग्रंथालय यांच्यामध्ये आहेत. डॉक्टर काळेंचं जे पुस्तक आहे चिंतन, यातले काही लेख मी वाचले. त्यातले काही लेख त्यांनी आमच्या प्रेमामुळे ललकारीमध्ये पण दिले होते आणि मला असं वाटतं की त्यांची म्हणजे ओळख कशी झाली हे सांगायला पाहिजे. याचं कारण कचऱ्याची जी समस्या आहे, म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा एखाद्या नोकरी करणाऱ्या बाईप्रमाणे माझ्या घरात पण माझा कचरा बिल्डिंगचा झाडूवाला घेऊन जातो. तो कुठे जातो, काय होतं त्याचं, म्युन्सिपाल्टीकडे जातो आणि असं एक मोठं डम्पिंग ग्राउंड आहे वगैरे मला काही माहिती नव्हतं. जेव्हा कचरा वेचकांचं काम करायला मी सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की नुसतं कचरा वेचक यांच्याविषयी किंवा त्यांच्या बचत गट काढा, आरोग्याची काळजी घ्या, मुलांचं शिक्षण बघा, याने काय होणार नाही. प्रत्यक्षात कचऱ्याच्या
समस्येला हात घातल्याशिवाय, आणि ते करण्यासाठी आमची शक्ती फारच थोडी होती, म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं की काय करायचं. आणि त्यांचं जे शोषण होतंय सगळ्या पातळीवर ते आम्ही बघत होतो. आणि ह्यांच्या कामामध्ये काय व्हॅल्यू एडिशन करता येईल, काय त्यांना आपल्याला वेगळं शिकवता येईल की ज्यामुळे त्या इतकं प्रचंड पर्यावरणासाठी सुद्धा काम करतात, पण त्यांच्या कामाची कुणालाही कदर नाहीये. तर हे कसं आपल्याला करता येईल ह्याचा विचार सतत डोक्यात होता. आणि अशा अगदी कृषी वेळेला, म्हणजे आम्ही 1999 साली बचत गट बांधायला सुरुवात केली, आणि 2002 साली मला कळलं की डॉक्टर काळेंनी एक निसर्ग नावाचा एक तयार केलंय काहीतरी, आणि ते आपण जाऊन बघायला पाहिजे असं एका म्युन्सिपालिटीच्या भागवत नावाच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. मी ताबडतोब गेले तिथे, आणि एकतर BRCच्या आत जाताना दडपण येतं माझ्यासारखेला की बापरे हे केवढं आहे, इथे आपल्याला कोण विचारणार असं. परंतु काळेंनी ज्या प्रेमाने आमचं स्वागत केलं आणि मला दाखवलं, आणि ते बघितल्यावर ते इतकं सोपं होतं. म्हणजे आता ते त्यांचं लिखाण जसं सोपं आहे ना, तसं त्यांनी निसर्ग ऋण सुद्धा इतकं सोपं केलं होतं की मला असं वाटलं अरे आमच्या बायका हे सहज चालू शकतात. कारण त्याच्यात सेग्रिगेशन, कचरा वेगळा करणं हेच वर्गीकरण महत्वाचं आहे, आणि ते तर आमच्या बायका एक्सपर्टच आहेत त्याच्यात. तर त्यामुळे ही ओळख झाली, आणि जवळजवळ मला अगदी अभिमान वाटतो सांगायला की पब्लिक डोमेन मधला, म्हणजे सार्वजनिक ठिकाणचा त्यांचा जो निसर्ग ऋण प्रकल्प आहे तो पहिल्यांदा आम्ही बांधला मुंबईमध्ये. इतकंच नाही तर सगळ्या मुंबईकरांच्या लक्षात येईल असा जो दिवस आहे 26 जुलै, त्या दिवशी आम्ही त्या ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीसाठी BRCच्या आत होतो. ती पण एक महत्वाची गोष्ट लक्षात राहण्यासारखी आहे. पण ह्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आम्हाला बायकांना जे खत शिकवायचं होतं, जे इमारतींमध्ये जाऊन त्या खत करतील, आणि निसर्ग ऋणचं काम. पण निसर्ग ऋणमध्ये काही फार बायका काम करू शकत नाही, पण काळेंनी त्यांचा स्वतःचा वेळ घालून अणुशक्तीनगरच्या आत आमच्या बायकांचं प्रशिक्षण केलं. तुम्ही इमॅजिन करा, रस्त्यात कचरा वेचणारी बाई, जिला आयडेंटिटी कार्ड नाही, तिच्याकडे कसले डॉक्युमेंट्स आहेत, अशा बाईला त्यांनी अणुशक्तीनगरमध्ये बोलावलं आणि तिचं प्रशिक्षण केलं. आजही ती परंपरा चालू आहे. आजही आम्ही अणुशक्तीनगरमध्ये अजूनही आता इतकी वर्ष झाली तरी आम्ही जातोय. आणि अर्थातच ह्याला जसे काळेंचे प्रयत्न आहेत तसे डॉक्टर काकोडकरांनी जे प्रोत्साहन दिलं त्यांना, आणि आम्हाला, मुख्य म्हणजे आम्हालाही ते त्याला मुख्य कारणीभूत आहे असं मला वाटतं. काळेंचं मला आणखीन एक वैशिष्ट्य वाटतं की ते लोकाभिमुख विज्ञानाचा प्रचार खूप करतात. म्हणजे ते माहिती नसेल तुम्हाला तर ते अनेक शाळांमध्ये जाऊन लेक्चर्स देतात. हे मलाही माहित नव्हतं आधी, पण ते कोकणातले असो कुठेही जात ते शाळांमध्ये जाऊन मुलांशी बोलतात, आणि त्यांना ते खूप आवडतं की मुलांना विज्ञान शिकवणं, आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करणं. नुसतं विज्ञान शिकवणं नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करायचं. त्याप्रमाणे त्याला आपण असं म्हणूया की ते हाडाचे शिक्षक आहेत. म्हणजे आमच्या बायकांना त्यांनी शिकवलं तर ज्या कधी निरक्षर आहेत, ज्या कधी शाळेतच गेल्या नव्हत्या, शाळेतल्या मुलांनाही त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने हे विज्ञान शिकवलं. आणि एक स्त्रीमुक्त चळवळीतले कार्यकर्ते म्हणून मला सतत असं वाटतं की म्हणजे मी काही कुठलंही लिखाण वाचताना त्यातला समानतेचा कुठे दृष्टिकोन आहे की नाही सतत बघतच असते, आणि तो काळेंमध्ये असा मुरलेला आहे असं मला लक्षात आलं. अगदी त्यांचे जे लेख आहेत ना सगळे, ते स्त्रियांना पण अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून विज्ञान शिकवणार आहेत. आता उदाहरणार्थ प्रेशर कुकरचा त्यांचा लेख आहे की ते, आणि त्याच्यात ते सतत उल्लेख करतात की तो पप्प्यान आहे ना, तो थडग्यात तो अस्वस्थ झाला असेल आणि इतके ते ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यासाठी त्या कुकरच्या शिट्ट्या कारणीभूत असतील. पण सोप्या शब्दात केवळ त्यांनी इथे नाही झालं, त्यांनी सगळीकडे सांगितलं. तिथे जाईल त्या भाषणात, आकाशवाणीवर गेले तर तिथे त्यांनी सांगितलं की या प्रेशर कुकरच्या शिट्ट्यांमुळे वातावरणात काय परिणाम होतो. मला आणि गंमत अशी वाटली की ते जेव्हा स्वित्झर्लंडला गेले मुलीकडे, तर त्यावेळेला त्यांनी नुसतं स्वित्झर्लंड, खूप जण जातात स्वित्झर्लंडला, जाऊन राहतात तिथे. आता तर मध्यमवर्गीय लोकांमध्ये पालक हे इतके वेगवेगळ्या देशात जातात, पण तिथे सुद्धा तुम्ही काय बघता, काळेंनी कशावर लेख लिहिला, म्हणजे त्यांनी तो मला त्यांचा तो एक टाइम बँकेचा त्यांचा लेख त्यातला आवडलाच, पण त्याचबरोबर त्यांनी पाळणाघरांवर लेख लिहिले. आता पाळणाघर स्त्रीमुक्ती संघटनेचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण स्त्रीमुक्ती संघटना पाळणाघर चालू होते. त्यामुळे अतिशय कुतूहलाने मी तो लेख वाचला, आणि त्याच्यात त्यांनी काही त्यातले व्हॅल्यूज, काही तिथे कसं शिकवतात, त्यातली पद्धत काय आहे हे अतिशय बारकाईने बघितलं. हे त्याचं वैशिष्ट्य असं मला वाटतं की ते कुठे गेले तर वरवर काही पाहत नाही की मी गेलो नातीला पाळणाघरात सोडलं, मग तिथे आली, मग तिला मी घेऊन गेलो, असं नाही. त्याने आज जाऊन सगळं बघितलं की पाळणाघर चालतं तरी कसं. तिसरा मला त्यांचा याच्यातला आणि आधीच याच्यातला पण लेख, म्हणजे मी मुद्दाम स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघते की नोबेल पारितोषिकांमध्ये स्त्रियांची संख्या का कमी.
तर त्याच्यावर त्यांनी ते बायका कमी का, तर त्यांना वेळ कसा मिळत नाही, त्यांना घरातल्या कामाचं विभाजन होत नाही वगैरे, असे सगळे मुद्दे मांडले. म्हणजे त्या सगळ्याचा ते किती साकल्याने विचार करतात हेही त्यांच्या या पुस्तकातून लक्षात येतं. मुळात ते मायक्रोबायोलॉजिस्ट असल्यामुळे त्यांचा शेतीमध्ये फार इंटरेस्ट आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे प्रयोग त्यांनी आम्हाला शिकवले. म्हणजे अगदी घरात बास्केट करून ते त्या बास्केटमध्ये खत कसं करावं इथपासून ते आता जो मुंबईमध्ये ज्यांच्या सोसायट्यांमध्ये झाडं आहेत, तर ते झाडं लावणं छान दिसतं, पण त्या झाडांच्या कचऱ्याचं काय करायचा मोठा प्रश्न असतो. तर त्याबद्दल सुद्धा ज्या टेक्नॉलॉजीज आहेत सगळ्याबद्दल त्यांनी आम्हाला अतिशय सोप्या भाषेत सगळं शिकवलं. मग ते बायकांसाठी घरातले कीटक अगदी झुरळांपासून अनेक गोष्टींवर त्यांनी लिहिलं. घरात रंगसंगती कशा असावी, प्रकाश योजना कशा असाव्या. मला आणि त्यांचं वैशिष्ट्य गेल्या काही दिवसात कळलं. खरं म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात आमची गाठभेटच नाहीत, कारण ते सततच दौऱ्यावर असायचे. त्याआधी बऱ्याचदा आम्ही भेटत होतो. पण नवीन वैशिष्ट्य मला कळलं गेल्या काही काळात की ते म्हणजे ते कविता लिहित. आता हा त्यांचा एक नवीनच गुण मला दिसला. आतापर्यंत ते लेख लिहित होते, मराठीमध्ये खूप सोप्या लिहितात, पण कविता आणि नुसत्या मराठी नाही, त्यांना हिंदी कविता पण लिहिल्या विज्ञानावर. त्याचाही कदाचित संग्रह होऊ शकेल, ग्रंथाली काढेल की मला माहिती नाही, पण नक्कीच त्याचा एक संग्रह होऊ शकेल. आणि मराठी ही कविता म्हणजे जे कोणी लोक कार्बनच्या पाऊलखुणा आहे त्यांचा लेख वाचतील त्याच्यामुळे त्यांनी कार्बन ज्याच्यावर पण एक कविता लिहिली. त्यामुळे अशा प्रकारचं थोडस चतुरस्र लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि ते सगळ्यांना भावणारं आहे. आणि असेच ते आता जरी ते थोडेसे एका जागी असले तरी त्यांनी परत एकदा त्यांचे दौरे सुरू करावेत आणि लिहिते राहावं अशी मी त्यांना विनंती करते आणि त्याबद्दल शुभेच्छाही देते त्यांना. धन्यवाद. धन्यवाद ज्योतिताई. खरोखरच अशिक्षित अशा महिलांना, आपल्या सर्वसामान्यांना, शिक्षित लोकांनाही अवघड वाटेल असं अशा गोष्टी शिकवणं हे अवघड काम खरं तर आहे आणि ते सरांनी पार पाडलेलं आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर आल्हाद आपटे आणि त्यांच्या नावाप्रमाणेच आल्हाददायक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. संगणक क्षेत्रात जरी ते काम करत असले तरी संगीत क्षेत्र हेही त्यांच्या आवडीचं असं क्षेत्र आहे. संगणक क्षेत्रात आपटे सरांनी अनेक नवनवीन गोष्टी अणुशक्ती केंद्रात आणल्या किंवा सुरू केल्या. अणुशक्ती केंद्रातील संगणक विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे. अनुपम ही सुपर संगणक प्रणाली विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. संगणक क्षेत्रात कार्य करत असतानाच आपटे सरांनी संगीताचा छंद उत्तम जोपासलेला आहे. संगणकावर वेगवेगळ्या चाली ते बांधतात. मुलांसाठी छोट्या छोट्या संगीतिका ते बसवत असतात आणि मराठीतून त्यांची 2 अप्रतिम पुस्तकं आहेत, भारताची अणुगाथा आणि संदेशायन. भारताची अणुगाथा हे पुस्तक मला असं वाटतं की मराठी घरात आणि शिक्षण संस्थेच्या वाचनालयात संग्रही असं पुस्तक आहे, संग्रही ठेवावं असं. भारताच्या अणु कार्यक्रमासंबंधी सर्वसामान्यांमध्ये आणि जनतेमध्ये एक उदासीनता दिसून येते किंवा अनेक समज गैरसमज असतात, तर ह्या सगळ्यांची उकल त्यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि खरं तर हा अतिशय तांत्रिक असा विषय आहे, तर तो अतिशय साध्या सोप्या उगवत्या शैलीत त्यांनी ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. दुसरं पुस्तक संदेशायन हे माहिती क्षेत्रात घडत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींची सविस्तर माहिती देणारं आहे. दोन्ही पुस्तकं जरी तांत्रिक असली तरी सरांच्या भाषेने ती नक्कीच सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचतात. अणुशक्ती केंद्रातून निवृत्त होण्यापूर्वी त्यांची नेमणूक दिल्लीला टेक्निकल ऑर्गनायझेशन या संस्थेचे अध्यक्ष म्हणून 5 वर्षांसाठी झाली होती. त्यांनी या क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याची ती पावतीच म्हणावी लागेल. तिथून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या संगीताचा छंद जोपासतायत. अणुशक्ती नगरमधील त्यांच्या निवासस्थानी दर आठवड्याला संगीताची मैफिल भरत असते. अनेक हौशी कलाकार तिथे येत असत, गायन कला सादर करत असत आणि असे हे कलाकार आणि वैज्ञानिक असं एक ज्याला आपण म्हणतो की एक दुर्मिळ असं जे रसायन आहे ते आज आपल्या समोर आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर आल्हाद आपटे. नमस्कार. डॉक्टर अनिल काकोडकर, नंतर आजच्या
पाहुण्या ज्योती म्हापसेकर, ग्रंथालीचे सुरेश हिंगलाजपूरकर आणि धनंजय गांगल, या सर्वांना माझा नमस्कार. आज या कार्यक्रमात आपण एक निराळ्या प्रकारच्या ग्रंथाचं प्रकाशन करण्यासाठी जमलो आहोत. हा ग्रंथ डॉक्टर शरद काळे यांच्या विविध विषयावरील चिंतनातून निर्माण झालेला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका फोनवर ग्रंथालीनं हा ग्रंथ प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावरून हेही दिसून येते की ग्रंथाली अशा प्रकारचे ग्रंथ प्रकाशित करण्यात किती गंभीरपणे त्याचं प्रकाशन करते आणि त्यात किती उत्सुकता दाखवतात ते. माझा जो आता उल्लेख केला संदेश आहे ते ग्रंथालीनंच प्रकाशित केलं होतं 20-22 वर्षापूर्वी. हे जे पुस्तक आहे तर नॉर्मली आपण असं पाहतो की अशा प्रकारचे स्फुट लेखन करणारी अनेक पुस्तकं असतात. मग हे निराळं काय आहे? यात कोणत्या विषयावर हे पुस्तक आहे तर असं कुठलाही विषय वर्ज्य नाही त्याला. सर्व प्रकारचे विषय जे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याच्या मनात उद्भवू शकतात असे सर्व विषय घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं चिंतन व्यक्त केलंय. मग ते विविध विषय असले तरी त्याच्यामध्ये एक समान सूत्र त्यात दिसतं की जसं सांगितलं त्याप्रमाणे की वैज्ञानिक वृत्ती कशी जोपासावी, समाज भान कसं असावं, पर्यावरण रक्षण हे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, हे कसं असावं, या सर्व गोष्टीचं ध्यान ठेवून ते आपला एक मार्ग पत्करतात आणि सगळे विषय या दृष्टिकोनातून पाहिलेले आपल्याला दिसतात. म्हणून त्यांनी कुठलेही विषय निवडले असे जसं आता ज्योतिताईने सांगितलं की स्वित्झर्लंड मधल्या त्यांच्या वास्तव्यात त्यांनी शहरी झगमगाटाकडे फारसं ते रमले नाहीत. त्यांनी त्याच्यातल्या अनेक विविध समाज विषयावर चिंतन केले. तिथली शेती व्यवस्थेतले गुण काय आहेत ते टिपले आणि ते गुण आपल्या भारतामध्ये कसे काय आपण अंगीकारू शकतो, कितपत करू शकतो याच्यावर विचार केला. इतरही जसे प्रेशर कुकरची शिट्टी म्हणली तर गाईला शिंगा असावीत की नाही, आरोग्य, औषधं, नंतर कीटकनाशक, सेंद्रिय शेती, संस्कार, चालीरीती, ईश्वराची कल्पना, अशा खूप वेगळ्या वेगळ्या विषयावर केलं तरी त्यात हे समान सूत्राच्या अंगानच त्यांनी ते आपल्या पुढे मांडलेले आहे. हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यात धनंजय गांगलनी सांगितलं त्याप्रमाणे एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यात कुठेही स्वतःकडं श्रेष्ठत्वाची भूमिका त्यांनी घेतलेली नाही. अनेकदा आपण असं पाहतो की जेव्हा समाज सुधारण्याचं काम काही लोक करतात आणि नकळत ते स्वतःला एका श्रेष्ठत्वाच्या गोंधळात बसवतात आणि समाजाला वरच्या पातळीवरून उपदेश केल्यासारखा उपदेश करतात. यातून काय होतं की अनेक संवेदनक्षम विषय असतात आणि त्याच्यातून गुंतागुंत तयार होते. तर हे कटाक्षानं डॉक्टर काळेंनी टाळलेलं आहे आणि ते आपुलकीनं अलगदपणे असं मांडतात विषय आणि वाचकाला त्यात स्वतः त्यात ओढून घेतात. म्हणजे हे त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य या पुस्तकाचं आहे. पर्यावरणासारखा विषय आज आपण खूप ठिकाणी चर्चेला असतो आणि आपण बातमी वाचतो की कॅनडा सारख्या ध्रुव प्रदेशाच्या जवळ असलेल्या देशामध्ये आज 54-55 सेल्सिअस एवढं तापमान जातं आणि याच्याविषयी आपण थोडीशी चिंता आपल्या मनात निर्माण होते. पण त्याच्या पुढे जाऊन गंभीरपणे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न काही होतो का हे थोडंसं शंकास्पद आहे. अजून तितका गंभीरपणे हा प्रश्न दिसत नाही. मग आपल्याला वाटतं हे तर शासनाचं काम आहे किंवा आणि मोठ्या मोठ्या लोकांचं काम आहे, आपण सामान्य माणसात काय करू शकतो. पण नेमका हेच सूत्र डॉक्टर काळे पकडतात आणि सामान्य माणसं म्हणून आपण छोट्या छोट्या काय गोष्टी करू शकतो की त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचं मोठं योगदान मिळेल हे ते सांगतात. आणि आपला आज जर फारसं गंभीरपणे हे होत नसेल तर त्याचा उपाय म्हणून काय आहे की संस्कारक्षम वयात लहान मुलांच्या मनावर जर हे बिंबवलं गेलं तर भविष्य काळात काही काळानंतर हा विषय एक विधायक स्वरूप त्याला धारण होईल त्याचं आणि
तो गंभीरपणे जास्त मांडला जाईल, काही ठोस पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे आणि ती एक अतिशय सार्थ अशी आहे. म्हणून त्यांची अशी इच्छाही आहे आणि त्यांचे प्रयत्नही असे आहेत की हा त्यांचा ग्रंथ या संस्कारक्षम वयाच्या मुलांच्या पर्यंत पोहोचावा, शाळात पोहोचावा आणि तो तसा पोचेल याची मला खात्री आहे आणि त्याचा तसा उपयोगही चांगला होईल हे नक्की असं वाटतं. ग्रंथालीनं हा महत्वाचा ग्रंथ आज प्रकाशित केला, याबद्दल त्यांचं अभिनंदन. डॉक्टर काळेंनी निसर्ग ऋण हे ते संयंत्र जे बनवलं ते त्याच्याविषयी आपण ऐकलं आणि त्याच्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्रात सर्वत्र त्यांनी अनेक लोकांशी चर्चा केल्या आणि त्याच्यातून त्यांना एक समाजाची मानसिकताही उलगडून आली आणि त्याचाही याच्यात तुम्हाला या पुस्तकामध्ये दिसेल की समाज मन ओळखून त्यांनी हे लिहिलेलं आहे. असा हा ग्रंथ ग्रंथालयानं आज प्रकाशित केलेला आहे. एक छोटीशी गोष्ट आहे पण जी महत्वाची आहे की या पुस्तकाचं स्वरूप मुखपृष्ठ तर उत्तम आहेच आणि पुस्तकाची रचनाही उत्तम आहे, पण त्याचबरोबर त्याचा जो फॉन्ट वापरला, फॉन्टचा आकार तो असा आहे की आपण पुस्तक उलगडल्यावर वाचावं असं वाटावं असं. तर ह्याबद्दलही मी मुद्दाम आवर्जून उल्लेख करतो या गोष्टीचा. तर आज हे पुस्तकाच्या समारंभात आपण समाविष्ट झालेले आहोत. डॉक्टर काळेंचं जे उद्देश आहे हे पुस्तक लिहिण्यामागचा तो साध्य हो आणि सर्वांच्या पर्यंत, सर्व वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर आपटे. सरांनी त्यांच्या बोलण्यामध्ये काही समान सूत्रांचा उल्लेख केला. तर मला वाटतं आजचे जे तिन्ही आपले वक्ते आहेत, डॉक्टर अल्हाद आपटे, डॉक्टर अनिल काकोडकर आणि ज्योती म्हापसेकर आणि लेखक शरद काळे, तर मला वाटतं यांच्यामध्येही एक समान सूत्र असं आहे की जे सगळं अवघड आहे, क्लिष्ट आहे, ते सोपं करून सांगण्याची जी हातोटी आहे ती या सगळ्यांमध्येच आहे. आणि त्यामुळे जो विचार आहे म्हणजे तो एक सामाजिक विचार असो किंवा वैज्ञानिक विचार असो, तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं जे एक महत्वाचं काम आहे हे सगळेजण करतायत. डॉक्टर अनिल काकोडकर आणि अणुविज्ञान हे खरं तर समानार्थी शब्द म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण भारतात अणुविज्ञानाची मुहूर्तमेढ डॉक्टर होमी भाभा यांनी स्वातंत्र्यानंतर केली होती आणि त्या रोपट्याचा जो प्रचंड मोठा वृक्ष झाला आहे त्याच्या वाढीत, जोपासनेत आणि फलधारणेत डॉक्टर अनिल काकोडकर यांचा फार मोठा वाटा आहे. अणुविज्ञानातील अनेक बारकावे माहिती असलेला हा एक ज्ञान तपस्वी 75 ओलांडली तरी सातत्याने ते कार्यरत असतात. लौकिक अर्थाने अणुशक्ती विभागातील निवृत्तीनंतर देखील अणुविज्ञान क्षेत्रातील घडामोडींशी त्यांचा सतत संपर्क असतो आणि त्यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं असल्यामुळे आजही अणुशक्ती क्षेत्रात त्यांचा जो शब्द आहे तो अखेरचा असा मानला जातो. अणुशक्ती क्षेत्रात अतिशय व्यस्त असताना देखील डॉक्टर काकोडकरांनी सामाजिक भान जे आहे ते नेहमीच जपलेलं आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचं योगदान जे आहे ते खूप दूरगामी असं परिणाम देणारं आहे. अणुशक्ती केंद्रात असताना अणुशक्ती विभागाच्या शिक्षण संस्थेचे ते बरीच वर्ष अध्यक्ष होते. त्यावेळी अनेक नवनवीन कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणून शिक्षकांची वाहवा मिळवली होती. त्यांचा उद्देश अर्थातच वाहवा मिळवण्याचा नव्हता, पण हाती घेतलेल्या कार्यात झोकून देण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि मनातील निस्वार्थ सेवाभावामुळे यशस्वीने नेहमीच त्यांच्या गळ्यात माळ घातलेली आहे. सरांची अणुशक्ती विभागातील वाटचाल अतिशय दैदिप्यमान अशी होती. त्या विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 6 वर्षाचा वाढीव सेवा काळ त्यांना मिळाला होता. त्यातून त्यांची प्रगती आणि उंची सहजपणे लक्षात येईल. त्यांच्या कारकिर्दीत सन 1999 मध्ये 11 आणि 13 मे रोजी ज्या अणु चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या त्यामुळे अणुशक्ती क्षेत्रात भारताचा प्रचंड दबदबा जगात निर्माण झाला, यात तिळमात्र शंका नाही. आपल्या अणु कार्यक्रमात अण्वस्त्रांच्या बाबतीत त्यामुळे आत्मनिर्भरता आली.
अणुशक्तीचा शांततामय कामासाठी वापर करणे या ब्रीद वाक्याचा देखील त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. त्यामुळेच वैद्यकीय, शेती आणि उद्योग क्षेत्रामध्ये अणुशक्तीचा अधिकाधिक सकारात्मक उपयोग कसा करता येईल याला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. निवृत्त झाल्यानंतर देखील अणुशक्ती विभागात सल्लागार म्हणून त्यांचं स्थान अढळ आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे ते गेली काही वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्या कामातून विज्ञानातील प्रगतीचा वापर करून अधिकाधिक समाज उपयोगी कामं कशी करता येईल याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं. विज्ञानाचे बाळकडू प्यालेले डॉक्टर अनिल काकोडकर हे आपल्या देशासाठी मोठे आधारस्तंभ आहेत आणि म्हणूनच भारत सरकारने वेळोवेळी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे 3 सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. विविध विद्यापीठातून आणि सामाजिक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. असं एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे. याचा खरंच खूप आनंद आहे. डॉक्टर अनिल काकोडकर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. धन्यवाद डॉक्टर मृण्मयी. आज यांचं चिंतन हे पुस्तक, किंवा मी असं म्हणेन की ज्यांच्या चिंतनावर चिंतन करणं हे कसं असतं ते मला माहित नाही, पण त्या दृष्टीने आपल्या सर्वांची वाटचाल सुरू आहे. तर असे हे आजचे आकर्षणाचे केंद्रभूत बिंदू डॉक्टर शरद काळे, ज्योतिताई म्हापसेकर, माझे मित्र श्री आल्हाद आपटे आणि ग्रंथाली परिवाराचे सर्व सदस्य सुदेश हिंगलापूरकर, धनंजय गांगल, आणि मला वाटतं कॅमेरा समोर दिसत नाहीयेत पण कॅमेराच्या मागे पण अशीच बरीच मंडळी असणार. त्या सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी ग्रंथालीचे आभार मानतो. ग्रंथालीचे कार्यक्रम नेहमीच विचार प्रवृत्त करणारे असतात आणि आजही शरद काळ्यांचं कौतुक करायचं का ग्रंथालीचं कौतुक करायचं, मला वाटतं दोघांचं कौतुक करणं हे अधिक उपयुक्त किंवा संयुक्तिक ठरेल. पण अशा या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. डॉक्टर काळ्यांची माझी पहिली ओळख कधी झाली आहे मला आठवत नाही, पण मला वाटतं निसर्ग ऋण ज्या गोष्टीला कारणीभूत झाले तीच गोष्ट आपल्या ओळखीला पण कारणीभूत झाली. आणि त्याचं असं झालं की अणुशक्ती नगरमध्ये आणि विशेषतः BARC मध्ये तेव्हा कुत्र्यांची आणि वानरांची संख्या खूप वाढली आणि अर्थातच ती गोष्ट चांगली का वाईट हा चर्चेचा मुद्दा होऊ शकेल, पण त्याची जेव्हा कारणं शोधायला लागलो सगळेजण तेव्हा असं जाणवलं की आपल्या इथे हे मोठे मोठे कॅन्टीन्स आहेत, कारण अणुशक्तीनगरमध्ये हजारोनी लोक कामाला येतात, कॅन्टीन्स पण प्रचंड आहेत आणि मग तिथलं जे उष्ट खरकट असतं ते पण मुबलक प्रमाणात असल्यामुळे तिथे भरपूर अन्न उपलब्ध होतं आणि म्हणून मग कुत्रे आणि वानरं वाढली. आता या समस्येचं निराकरण कसं करायचं म्हणून मग मी बऱ्याचशा लोकांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी विचारू लागलो आणि मला खूप पर्याय सुचवले गेले. काही जणांनी सांगितले की आपण यांना एक कंत्राट देऊया, या सगळ्यांना पकडून आपण कुठेतरी दूर नेऊन पोचवून देऊया. काही जणांनी सांगितलं की हे जे अन्न आहे हे इकडे तिकडे असं विखुरलं जातं, त्याच्याऐवजी आपण बंदिस्त स्वरूपात नेऊन, आणि आमच्याकडे एक इन्सिनेटर्स आहेत BARC मध्ये मोठे मोठे, तर त्याच्यामध्ये ह्या सगळं अन्न जाळून टाकूया. आणि ते मला पटेना म्हणजे असं की काही झालं तरी ते अन्न आहे आणि हे जर जीव त्यांची पोटं भरत असतील त्याच्यावर, तर त्याच्यापेक्षा म्हणजे ते होऊ न देता ती अन्न जाळणं ते काही मला पटेना. म्हणून मग आणखीन काय शोधायचं असं करताना डॉक्टर काळ्यांना मी विचारलं की तुम्ही तुमचा सायंटिफिक मार्ग काही काढू शकाल का त्याच्यात. आणि मग अर्थातच त्यांनी निसर्ग ऋणाची संकल्पना पुढे आणली आणि मग ज्या जिद्दीने त्याचा
प्रचार तर पुष्कळ जण करतात, पण त्याचा प्रसार ज्या जिद्दीने त्यांनी केला त्याच्यानंतर मात्र आमची मैत्री दिवसेंदिवस वाढतच गेली. आता हे पुस्तक खरं डॉक्टर काळे द पर्सन असा जर आपण विचार केला तर हे पुस्तक त्यांचं जीवनाकडे बघण्याची दृष्टी या वेगळ्या वेगळ्या म्हणजे काही प्रसंगामुळे त्यांनी लिहिलं, काही त्यांनी बघितलं त्याच्यावर लिहिलं, पण या वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी जे चिंतन केलंय त्याच्यातनं त्यांच्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी आपल्याला जाणवते. आणि मला वाटतं हा एक खूप मोठा ठेवा आहे, विशेषतः शाळाकरी मुलांना किंवा संवेदनशील वय जे असतं त्या काळातल्या मुलांना हे एक अतिशय उपयोगी, अतिशय म्हणजे वळण लावणारं असं पुस्तक आहे असं माझी मान्यता आहे. अर्थात याच्या जर आपण मुळाशी गेलं तर मला असं जाणवतं की विचार करणं किंवा बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अधिक सखोल विचार करणं ही एक म्हणजे निसर्गदत्त देणगी मानवाला आहे, पण सर्वच प्राण्यांना आहे, सगळ्यांनाच. म्हणजे केवळ मानवाकडे आहे आणि इतर प्राण्यांच्याकडे ते नाही अशातला भाग नाही. पण अर्थातच मानवाकडे ही क्षमता कितीतरी जास्त आहे आणि ही बुद्धिमत्ता मानवाकडे जास्त असल्यामुळे अर्थातच त्याच्याचमुळे मानवाची शक्ती इतर सर्व प्राण्यांच्या मानाने कितीतरी वाढलेली दिसते. आणि ती बुद्धिमत्ता मानवाने आपापल्या सुविधांसाठी म्हणा किंवा आपल्याला अधिक सोयी निर्माण करण्यासाठी म्हणून ही बुद्धिमत्ता वापरली आणि ते नैसर्गिकही आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण बुद्धिमत्तेच्या जोरावर काही अधिक क्षमता निर्माण करतो, तंत्रज्ञानाच्या रूपाने असो किंवा ज्ञानाच्या उपयोगाच्या रूपाने असो, पण ती क्षमता जर वाढली तर त्या क्षमतेच्या आधारे म्हणजे पूर्वी इतर प्राण्यांमध्ये त्यांची शक्ती, फिजिकल फोर्स त्याच्या आधारावर ते जंगलचा राजा, कारण तो सर्वात शक्तिशाली आहे म्हणून. आणि अर्थातच एक निसर्ग चक्र जे आहे ते महत्वाचं तर आहेच आहे, पण जेव्हा मानवाने आपली क्षमता खूप अधिक वाढवली तेव्हा अर्थात त्याचबरोबर मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर हे पण ठरवलं की जंगलात सुद्धा जंगलाचे काही नियम असतात आणि ते सर्व प्राणी ते नियम पाळतात. मग त्याच्यामध्ये सर्व्हायव्हल हा एक मोठा घटक असतो. कुठल्याही परिस्थितीत आपण तग धरून टिकून राहिलं पाहिजे. मानवाच्या मनामध्ये असा विचार नाही असं नाही, तो विचार आहे, पण तरी पण मानवाला असं वाटलं की नाही, आपल्याला जर एक मानवी समाज निर्माण करायचा झाला तर आपण या प्राण्यांसारखं नाही वागू शकत. आपल्याला समाज निर्मितीसाठी एक वेगळ्या प्रकारे विचार करायला पाहिजे आणि म्हणून ते समाज बांधणीचा एक नवीन प्रारूप माणसाने पुढे आणलं. आपण सर्वांनी आपल्या सर्वांची प्रगती करावी, पण त्याच्यामध्ये कुठेही कोणाचं शोषण होता कामा नये. मग ते इतर मानवांचं शोषण होता कामा नये, इतर प्राण्यांचं शोषण होता कामा नये आणि निसर्गाचं पण शोषण होता कामा नये. आणि म्हणून आपल्या संस्कृतीत, आपल्या म्हणजे भारताच्याच असं नव्हे पण ज्या काही पुढारलेल्या संस्कृती आहेत त्या सर्व संस्कृतींमध्ये मला वाटतं हा विचार पुढे आलेला आहे की आपण आपली बुद्धिमत्ता वापरायची, पण त्याच्यातनं कुठेही कोणाचंही शोषण होता कामा नये. शोकांतिका अशी आहे की असं जरी झालं आणि त्याच्याच आधारे आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत, तरी पण मानवाला पशु तो पूर्णपणे विसरलेला नाही. मग म्हणजे बुद्धिमत्तेच्या आधारे मिळवलेलं किंवा शक्तीच्या आधारे मिळवलेलं अर्थसत्ता, त्याच्या आधारे केलेलं शोषण म्हणा, किंवा एखादं नवीन उद्योग किंवा प्रक्रिया सुरू केली आणि त्याच्यामध्ये मग आपण आपल्या आजूबाजूची जी संसाधनं आहेत ती वापरतो आणि त्याच्यामुळे निसर्ग चक्रावर झालेलं अतिक्रमण म्हणा, किंवा अशा अनेक प्रकारची शोषणं आपण निर्माण करतो, काही जाणतं. आणि मग अर्थातच प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचं जस्टिफिकेशन करू पाहतो. अर्थात आणि ही चर्चा सतत चालू आलेली आहे. आणि आता अर्थातच परिस्थिती
कडेलोटापर्यंत आलेली. मी डॉक्टर काळ्यांच्या या चिंतनाकडे या दृष्टीने पाहतो, कारण मला असं वाटतं की समाजाचं प्रबोधन करण्याची जी प्रक्रिया ही अशी सतत चालू राहायला हवी आणि ते प्रबोधन अगदी मनापासून सर्वांना पटेल, लहान वयातल्या मुला मुलींना सुद्धा पटेल अशा प्रकारे ते व्हायला हवं. प्रत्येकाच्या मनात ते बिंबायला हवं. त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडी त्या अनुसार घडायला हव्यात. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की डॉक्टर काळ्यांचं म्हणजे त्यांनी सगळे जे लेख वेळेवरी लिहिलेत, त्याचं हे जे संकलन करून पुस्तक रूपाने आपल्या समोर ठेवलंय, मला असं वाटतं की त्याचं मोल हिसाब नीतीचं जेवढं मोल आहे तेवढंच मोल या चिंतन या पुस्तकाचं आजच्या परिस्थितीत आहे असं माझं ठाम मत झालेलं आहे. या पुस्तकाचे मी सगळं काही वाचलेलं नाही, पण तरी बरेच लेख वाचलेले आहेत मी. आणि ते वाचून मला असं वाटतं की आणि ते त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे, सोप्या भाषेत आहे, सर्वांना समजेल असं आहे. आणि प्रत्येक गोष्टीची सांगोपांग चर्चा करून आणि अर्थातच मुलांच्या अशा या पुस्तकाच्या वाचनात आणि त्याच्यानंतर उद्भवणाऱ्या चर्चेमध्ये घरच्या मंडळींनी, आईवडिलांनी, शाळेतल्या शिक्षकांनी किंवा इतर आसपासच्या मंडळींनी जर सहभाग घेतला तर मला वाटतं एक म्हणजे नीतिमत्ता अधिक सुधारण्यासाठी ज्याची मला वाटतं खूप आवश्यकता आहे, खूप उपयोग होईल. कारण नीतिमत्ता अशाच गोष्टींनी सुधारत पुढे जात आणि त्यामुळे मला वाटतं हे पुस्तक प्रकाशित झालंय आज आणि ते त्या मागे डॉक्टर काळे यांचे आणि ग्रंथालयाचे जे प्रयत्न आहे त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आता अर्थातच या बऱ्याचशा गोष्टींच्या चर्चेच्या अनुषंगाने आपण म्हणजे सायंटिफिक टेम्पर, मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी पण त्याचा उल्लेख केला की हे समाजामध्ये अंधश्रद्धा समाजातून आपण त्याचं उच्चाटन केलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला एक तात्विक लॉजिकल पद्धतीने तपासून बघितलं पाहिजे. आणि त्या लॉजिकल तपासणीमध्ये अर्थातच विज्ञानाचा फार मोठा वाटा असायला हवा, हे तर नक्कीच. पण मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख झाला तेच पण मी जरा वेगळ्या पद्धतीने मांडू इच्छितो. आणि ते म्हणजे असं की अर्थातच अंधश्रद्धेचं निर्मूलन व्हायलाच हवं, पण म्हणून समाजातनं श्रद्धा नष्ट करायची का, तर त्याचं उत्तर अर्थातच श्रद्धेला फार मोठं स्थान आहे. प्रत्येकाला आपापली श्रद्धास्थानं असतात आणि आपल्या जडणघडणीमध्ये सुद्धा या श्रद्धास्थानांचं फार मोठं महत्व असतं. पण अर्थातच ही श्रद्धा अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा ही नेहमी डोळस असावी. आणि एखाद्या गोष्टीवर आपली श्रद्धा आहे, आणि मी गोष्टी हा मुद्दाम शब्द वापरतोय कारण त्याच्यामध्ये सगळं सजीवच असायला पाहिजे, निर्जीव नसायला पाहिजे असं काही नाही. पण एखाद्या गोष्टीवर जर आपली श्रद्धा आहे तर ती सुद्धा आपल्याला तपासता आली पाहिजे की असं काय. केवळ कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा कोणीतरी माझ्या मनात त्याच्याबद्दल भीती बसवली म्हणून असं नव्हे, तर ते आपल्याला तपासता आलं पाहिजे. आणि ते बऱ्याच ठिकाणी डॉक्टर काळ्यांनी आपल्या पुस्तकामध्ये समर्थपणे ते केलेलं आहे. सगळ्यात शेवटी एक म्हणजे आपल्या परिसरातल्या ज्या गोष्टी घडतात त्यांचं निरीक्षण, त्यांच्या मागची बॅकग्राऊंड, त्याच्यामध्ये असलेलं विज्ञान, हे सगळं डॉक्टर काळ्यांनी या वेगळ्या वेगळ्या प्रकरणातनं पुढे आणलेलंच आहे. पण जसं आपण लहान मुलांना एक म्हणजे एन्सायक्लोपीडिया देतो त्यांना आणि बऱ्याच गोष्टी मग ते, आणि त्याचं त्यांना बरंच कुतूहल असतं किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीचं कुतूहल असलं त्याचं समाधान करायचं म्हणजे सगळ्यात सहज जाणवणारी किंवा आठवणारी गोष्ट म्हणजे एन्सायक्लोपीडिया. म्हणजे तिथे आपल्याला त्या गोष्टीचं त्याची माहिती आपल्याला सहज मिळू शकते. मला वाटतं डॉक्टर काळ्यांचं हे चिंतन तर आहेच आहे, पण याच्याबरोबर हा एक प्रकारचा एन्सायक्लोपीडिया सुद्धा आहे. त्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी इतक्या विस्ताराने
आणि इतक्या डिटेल्समध्ये त्याने त्याचा अंतर्भाव केलेला आहे इथे की आणि त्याच्यात पण एक प्रकारची रंजकता आहे. तर त्यामुळे अर्थात हे पुस्तक केवळ लहान मुलांसाठी चांगलं आहे असं माझं म्हणणं नाही. मला वाटतं मोठ्या माणसांसाठी सुद्धा हे तितकंच उपयोगी आहे. आणि केवळ माहितीसाठी म्हणूनच नव्हे, माहिती अर्थातच उपयोगी आहे, पण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं हे पुस्तक मोठ्यांसाठी सुद्धा तितकंच उपयोगी आहे. आणि मी तर म्हणेन की वैज्ञानिकांसाठी सुद्धा हे आधी खूप उपयोगी आहे. आणि शेवटी मी एक प्रत्यक्ष घडलेली गोष्ट इथे सांगून माझे हे 2 शब्द संपवतो. म्हणजे मला जे काय म्हणायचे ते आपल्या बरोबर लक्षात येईल. आपल्याला आठवत असेल की एकदा अशीच एक घटना घडली आणि हिंदुस्थानभर गणपती दूध प्यायला और गणपतीची मूर्ती दूध प्यायली. आणि त्या दिवशी मी म्हणजे दिवसा सकाळी कानपूरला होतो. कानपूर IIT ला आदल्या दिवशी काही काम होतं म्हणून तिथे गेलो होतो. आणि तिथून निघताना जो ड्रायव्हर, जी कार मला लखनौ एअरपोर्टला नेणार होती, त्याचा ड्रायव्हर आधी उशिरा आला. तर त्याला विचारलं, तो का रे उशीर करायचा? साहब अजब हो गया, गणपती भगवान दूध पी रहे हैं, बहुत भीड़ लगी हुई है. आणि मग तो एवढा एक्साइटेड होता आणि त्यांनी कानपूर ते लखनौच्या प्रवासात प्रत्येक मंदिरात झालेली गर्दी, मग तिथे गाडी थांबवून त्या लोकांना जरा 2 शब्द बोलून काय झालं, कसं झालं वगैरे. आणि तो एवढा भारावला होता आणि माझी परिस्थिती अक्षरशः म्हणजे आता मी गाडीमध्ये सीटवर बसू का सीटच्या खाली लपू अशी झाली होती. आणि त्याने मला लखनौला पोहोचवलं, विमानात बसलो, मुंबईला आलो तर मुंबईला पण तीच परिस्थिती. एअरपोर्टवरनं अणुशक्तीनगरला घरी जाईपर्यंत अशीच प्रत्येक ठिकाणी गर्दी. टेलिव्हिजनवर पण तीच चर्चा संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी BRC मध्ये गेलो ऑफिसला आणि त्या दिवशी आमचं ट्रॉम्बे काउन्सिलची मीटिंग असली की त्या दिवशी लंच असतं. त्यामुळे सगळे BRCचे बडे बडे लोक, मी पण होतो त्याच्यामध्ये, त्यांचं एक लंच असतं. त्या लंचच्या टेबलवर पण हीच चर्चा. आणि मग मला समजेना की आता हे काय चाललंय म्हणून. आणि मी तसा म्हणजे तेव्हा मी TC मध्ये जात जरी असलो तरी मी काही खूप सिनियर नव्हतो. त्या सगळ्या मंडळींपैकी मी सर्वात ज्युनियर असेन, पण मला ते काही राहावे ना. त्यामुळे मग मी आवाज चढवला आणि सांगितलं, तुम्ही हे BRC मध्ये बसलाय, संशोधन संस्था आहे, हे काय चालू आहे? तर नाही म्हणे ते असं झालं आता म्हणजे. तर म्हटलं गणपती का तुमच्या समोर आहे? तोपर्यंत जेवण झालं होतं आणि चहा आला होता. चहा अर्थात किटली होती चहाची, दुधाचं भांड होतं, दुधाच्या भांड्याला एक चोच असते. तर म्हटलं या दुधाच्या भांड्याला ही चोच आहे ना, या चोचेने हे भांड सुद्धा दूध पी. म्हटलं तुम्हाला आता आणखीन तर, आणि तुम्हाला सांगतो त्यातला काही लोकांना समजलं ते दूध कसं पी, पण बऱ्याचशा लोकांना ते पण अशक्य वाटलं. असं कसं? तर मग मी अक्षरशः त्यातनं चमच्यांनी दूध काढून त्या चोचेने त्या भांड्याला परत दूध पाजलं आणि ते भांडं प्यायला. आणि म्हटलं तुम्ही शाळेमध्ये सरफेस टेन्शन नाही शिकला का? आणि मग एकदम किडी चुप, स्मशानातली शांतता असते तसं त्यांच्या लंच टेबलवर शांत. तर सांगायचा मुद्दा असा की वैज्ञानिकांमध्ये अंधश्रद्धा नसते याला पण माझी मान्यता नाही, कारण आपण सगळेजण माणसं आहोत. त्याला अशा प्रकारची अंधश्रद्धा नसावी त्या दृष्टीने चर्चा व्हायला पाहिजे. पण शेवटी माणसं ती माणसं आहेत. भारतामध्ये मी असे लेफ्टिस्ट पुष्कळ बघितलेले आहेत की ज्यांच्या घरी मोठे मोठे देवारे आहेत. आणि मी काही लोकांना विचारलं सुद्धा की तुमच्या तत्वज्ञानात हे कसं बसतं? पण असं आहे, मानवी स्वभाव हा असा आहे. तर ते मला असं वाटतं की ते समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. की आज ह्या पुस्तकाच्या निमित्ताने डॉक्टर काळ्यांनी खूप चिंतन याच्यात मांडलंय, तर त्याच्यामध्ये आपली पण थोडी भर टाकावी म्हणून हा एपिसोड. पण डॉक्टर काळे तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची जी समाजसेवा अखंड चालू आहे त्याच्यामध्ये मोठं योगदान हो आणि तुमचा हा प्रवास असा अखंड चालू राहो ही शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद सर. विज्ञान, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानवी स्वभाव याची एक छान त्याचं विश्लेषण केल्याबद्दल
मनापासून धन्यवाद देते. आजच्या कार्यक्रमातले सर्व मान्यवर डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर आल्हाद आपटे, ज्योती म्हापसेकर, मधुवंती आपटे, ज्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये वैज्ञानिक म्हणून काम करतायत, आणि ग्रंथालीचे विश्वस्त धनंजय गांगल आणि सुदेश हिंगलाजपूरकर, या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानते, धन्यवाद देते. आणि विचारांच्या घुसळणीतून आलेलं नवनीत म्हणजे चिंतन, किंवा हल्लीच्या भाषेत सांगायचं तर डेटा अनालिसिस मधून आलेलं सोल्युशन म्हणजे चिंतन. आणि म्हणूनच महात्मा गांधी, जय कृष्णमूर्ती, स्वामी विवेकानंद यांचं जे चिंतन आहे ते पुढची अनेक वर्ष आजही आपल्याला उपयोगी पडतंय. आणि तसंच हे जे चिंतन हे पुस्तक आहे ते पुढची अनेक वर्ष लोकांना उपयोगी पडेल अशी आशा आहे. जसं काकोडकर सरांनी सांगितलं की याचं जे मोल आहे ते खूप वेगळं आहे, इसाप नीतीसारखं आहे, पण या पुस्तकाचं जे मूल्य आहे ते 600 रुपये आहे. आणि मूळ किंमत 600 रुपये आहे, सवलतीच्या दरात ते 360 रुपयांना उपलब्ध आहे. त्यासाठी आपण ग्रंथाली कार्यालयात संपर्क साधू शकता. आणि Amazonवरही हे पुस्तक, चिंतन हे पुस्तक उपलब्ध आहे. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. ग्रंथाली वॉच हे जे आमचं YouTube चॅनल आहे ते सर्वांना सबस्क्राईब करण्याची विनंती करते, जेणेकरून आपण सगळेजण वेगवेगळ्या नवनवीन उपक्रमांसह भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार, धन्यवाद.